नमस्कार मंडळी, मी मैथिली तुमचं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि 31चा हा खास दिवस आहे, सरत्या वर्षातला हा शेवटचा दिवस आहे. तर आज एक मस्त खास रेसिपी घेऊन आलेली आहे. आपण जर आज पार्टी करणार असू तर हा मेनूमध्ये या पदार्थाचा तुम्ही नक्की समावेश करावा असं मला वाटतं, कारण चटपटीत आहे, यम्मी आणि तितकाच लवकर पण होतो. तर करते मी ब्रेड पकोडा. त्याच्यासाठी 4 मोठे बटाटे मी उकडून घेतले होते आणि ते आता छान स्मॅश करून घेते मस्तपैकी. तर असे स्मॅश करून घेतल्यामुळे ते छान व्यवस्थित एकजीव होतात आणि भाजी छान होते. आत्ता सारण मस्त होतं. व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर बटाटे आपण फोडणी करायला घेऊया. तर थोडंसंच तेल घालायचं, तेल जास्त नाही घालायचं अजिबात त्याला. आणि याच्यामध्ये मोहरी, जिरं घालायचं आणि 4-5 मिरच्या आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलं मी आणि ते घातलं ओबडधोबड. थोडंसं मी आलं घालायचं या म्हणजे वाटणामध्ये विसरली होती, म्हणून मग आलं लसणाची वेगळी थोडी पेस्ट परत घातली आहे. थोडे 2 चमचे धणे पण कुटून घेतले होते मी, ते घातले. त्याचा स्वाद या भाजीला मस्त लागतो, नक्की घाला. त्यानंतर थोडीशी हळद घालायची. तिखट थोडं कमी घातलं मी, कारण मिरच्या जास्त घातल्यात. धणेपूड, गोडा मसाला घालायचा आहे आणि किंचित आमचूर पावडरची चव घालायची, त्याने छान लागते ही भाजी. आणि पूर्ण भाजीला लागेल इतकं मीठ मी आत्ताच घालून घेतलं आहे. हिंग पण सगळ्यात शेवटी घातलं आहे, कारण ते फोडणीत जळू नये म्हणून. आणि आता आपण हे जे बटाटे स्मॅश करून ठेवले होते छानपैकी, ते या मस्तपैकी मसाल्यामध्ये घालायचे आहे आणि एकजीव करायचं आहे. हा मसाला एकदम झटपट तयार होतो. तुम्ही थोडासा आधी पण करून ठेवून देऊ शकता, कारण हा थंड होणं पण खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडासा कांदा वगैरे पण घालू शकता, पण कांद्याने जरा ओलसरपणा येतो, त्यामुळे मी तो घातलेला नाही आहे. आणि बटाटे पण उकडताना ती काळजी घ्यायची आहे की जास्त ओलसर व्हायला नको आहे. भाजी एकदम आपल्याला थोडी कोरडी झालेली असायला हवी आहे, म्हणून भाजी आधी करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून ती गार पण होईल. भरपूर कोथिंबीर घालायची आणि मोठ्या ताटामध्ये हे पसरून ठेवायची भाजी, म्हणजे व्यवस्थित गार होते, जर जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर. आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी 4 वाट्या बेसन घेतलेलं आहे, डाळीचं पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, थोडी तिखट, मीठ असं घालून घेणार, एकदम बेसिक. थोडी जिरेपूड मी घातलेली आहे याच्यामध्ये, ती तुम्ही स्किप पण करू शकता. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ वगैरे पण व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. हे कोरडंच एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं ओवा पण मी हातावर 1-1.5 चमचा असा चुरून घातलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ना पाणी मात्र अगदी बेताबेतानी करत घालायचं आहे, थोडं थोडं करत पाणी घातलं तर याच्यामध्ये या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत. आणि जर तुम्हाला थोडी भीती वाटत असेल गुठळ्या होतील का काय म्हणून, किंवा मोडायला त्रास होत असेल, तर आधीच पीठ चाळून पण तुम्ही घेऊ शकता आणि मग ते एकत्र करा, म्हणजे गुठळ्या कमी होतील. पाणी थोडं करत घालायचं आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी अशी थोडी पातळच ठेवायची आहे आपल्याला, कारण आपण ब्रेड पकोडा करतो आहे, तर ब्रेड व्यवस्थित भिजली पाहिजे. घट्ट जर सारण असेल तर ते ब्रेडला लागणार नाही आणि ते बरोबर होणार नाही. त्यामुळे थोडंसं हे बघा, या पद्धतीने पातळ आपल्याला करून घ्यायचं आहे. साधारण 1 कप वगैरे इतकं पाणी लागलं असेल, मी अंदाजानेच घेतलं आहे, तर तुम्ही तसंच अंदाजाने थोडं करत पाणी घाला. आता आपली ही बटाट्याची जी भाजी आहे, अर्थात जे सारण आहे आतलं, ते थंडगार झालेलं आहे. आणि मी ब्रेडचे स्लाईस घेतले, ब्राऊन ब्रेड आहे ही, तुम्ही व्हाईट ब्रेड पण घेऊ शकता. आता हे सारण आपण याला लावून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर ब्रेडला तुम्ही आतून चटणी पण लावू शकता, हिरवी चटणी, लाल चटणी, लसणाची चटणी, आणि तसं पण करू शकता, म्हणजे आणखी टेस्टी होईल हे ब्रेड पकोडे. यावेळेला चटणी करायला जरा वेळ नव्हता माझ्याकडे, म्हणून मग मी असंच लावून घेतलं आहे. त्यानंतर तुम्ही या भाजीत चिली फ्लेक्स वगैरे पण घालू शकता. हे ब्रेडला ना मी दोन्हीकडनं ही भाजी लावून घेतली आणि मोठे काप नव्हते करायचे मला जरा, म्हणून मी हे 4 भागामध्ये याचे छोटे तुकडे केले, जेणेकरून ह्या बाईटसारखा याचा पीस होईल आणि तो खाताना खूप सोपा पडेल. मुख्य म्हणजे आपण एखादा मेनू ठरवतो तेव्हा जर स्टार्टर्सचे प्रकार असतात, ते असं हाताने पटकन उचलून खाण्यासारखे जर झाले, एका वेळेला एका घासात जर खाता आले तर ते जास्त छान वाटतात. डीप करायला पण सोपं पडतं चटण्यांमध्ये, त्याच्यामुळे मी असे बाईटसारखे चौकोनी तुकडे याचे करून घेतलेले आहेत. हे आपण आधी सगळं रेडी करून ठेवायचं आणि मग पिठामध्ये थोडासा बेकिंग सोडा घातला, अगदी अर्धा ते पाव चमचा इतकंच घालायचं. बेकिंग सोडा जास्त नाही घालायचा आणि त्याच्यावरतून ते थोडं ॲक्टिवेट व्हायला किंचित पाणी परत घातलं आहे. तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. बेकिंग सोडा जास्त घातला तर आपले जे पकोडे आहेत ते तेल खूप पितात, त्याच्यामुळे अगदी बेतानी घाला, किंवा तुम्हाला आवडत नसेल तर स्किप पण करू शकता, काहीच हरकत नाही आहे. पकोडे त्याने पण छान होतात. आता हे पिठात पूर्णपणे सगळ्या बाजूनी व्यवस्थित पीठ त्याला लागलं पाहिजे, या पद्धतीने हा छोटा तुकडा घोळवून घ्यायचा आहे. म्हणूनच मी छोटे तुकडे केले आहेत, की जेणेकरून आपल्याला ते पिठात पण छान घोळवता येतात आणि लागतातही छान, खायला सोपं पडतं. मोठा जर आपण त्रिकोणी बाईट
बाईट केला तर तो खाताना थोडा पकोड्याचा त्रासदायक होतं. मग आपल्याला ते मधून कट द्यावे लागतात. त्यापेक्षा आधीच आपण असे छोटे केले तर जास्त सोपे पडतात, तळायला पण सोपं पडतं. तेल छान गरम करून मगच हे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर असे सोनेरी रंग आला की आपले हे दोन्ही बाजूनी छान खरपूस झाल्यानंतर हे ब्रेड पकोडे तयार आहे. गरमागरम हा ब्रेड पकोडा एकदम मस्त लागतो. याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी करा, चिंचेची चटणी करा किंवा सॉससोबत द्या. तर हा पार्टीला असणारा खास मेनू आणि एकदम मस्त चटपटीत आहे. जसं पावसाळ्यात पकोडे छान लागतात तसे हिवाळ्यातही हा मेनू खूप छान जातो. आणि असली कुठली पार्टी असेल, गेट टुगेदर असेल तर असे सोपे पर्याय जास्त बरे पडतात, जे चटकन होतात आणि खूप छान लागतात, दिसतातही छान. तर हे बघा मी मधून तुम्हाला कट करून दाखवला एक पकोडा, तर एकदम गरमागरम मस्त आतली भाजी पण दिसते आणि खूप छान झालेला आहे. याची भाजी अर्थात जे सारण असतं बटाट्याचं ते जरा जास्त तिखट करा, म्हणजे ब्रेडला पण त्याचा स्वाद छान लागतो. म्हणजे असं आपण नुसती ब्रेड आणि भाजी वेगवेगळं खातो असं लक्षात येत नाही. छान तिखट अशी भाजी करा किंवा मी सांगितलं तसं ब्रेडला तुम्ही चटणी पण लावू शकता, चिली फ्लेक्स वगैरे घालून पण तुम्ही करू शकता, अजून मस्त स्वाद येईल आहे. तर असा हा गरमागरम ब्रेड पकोडा तयार आहे. जरूर आजच्या खास पार्टीला हा बेत करून बघा. अशी खमंग तळलेली मिरची घ्या सोबत आणि चटणी घ्या आणि याचा गरमागरम आस्वाद घ्या. सगळ्यांना खुश करा, स्वतःही खुश व्हा आणि नवीन वर्षी अशा छान छान शुभेच्छा आणि नवीन व्हिडिओचं आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नमस्कार. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे जाणे जे यज्ञ कर्म.